एवढी खराब ऍक्टिंग आहे ना, मी माझ्या आयुष्यात नाही बघितली का एवढी खराब ऍक्टिंग. हे बघा, एका रील बनवायच्या मागं किती मेहनत असते बघा मुलींची. तर नमस्कार माझ्या मित्रांनो, तुमचा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज मी चाललेलो आहे पेन दादाला कबड्डीची मॅच बघायला. आता थोडी भूक लागली होती म्हणून मधल्या रस्त्यात थांबलो मी कर्नाळ्याजवळ. आता जेवेन आणि मग पुढच्या प्रवासाला सुरू करीन. तोपर्यंत माझ्यासोबत जा. धन्यवाद. जेवलो आता मस्तपैकी, जेवण चांगलं होता, नेहमी आवडीचं खाल्लं ते. आता निघतो मी माझ्या पुढच्या प्रवासाला. तोपर्यंत असेल जरासोबत. किती सुंदर वातावरण आहे इकडचं. मी आता पहिल्यांदा आलो या साईडला. खूप छान वाटतंय. पावसामध्ये आलो ना तर खरंच एक नंबर असतं इकडचं वातावरण. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. गाव खरंच खूप सुंदर आहे. पहिल्यांदा मी आलो या साईडला आणि गाव खरंच खूप सुंदर आहे. तिकडं बघा तो दृश्य चांगले वाटतात ना, एक नंबर. म्हणजे असं वाटतं रस्ता संपायलाच नाही पाहिजे. सुंदर गाव वाटते. आजूबाजूला खाडी आहे. रावापेन गावाच्या आसपासला मी आता बाहेर आलो आहे. आमची दिदी राहते इथे. कधी आलो नव्हतो पण मस्त वाटते गाव. आमच्या गावामध्ये बैठी घरं होती ती तुटली आणि बिल्डिंगी आले मोठमोठ्या. त्याच्यामुळे ही सौंदर्य कुठेतरी हरवलं आमच्याकडनं. आणि हा असं प्रत्येक म्हणजे कधी असं बघायला आलो ना या साईडला, कधी असं दिसलं तर खूप बरं वाटतं. इकडं खाडी खूप बरं वाटतं. हिरवळ म्हणजे आत्ता मला असं वाटते हा महिना फेब्रुवारी चालू होईल. आजची लास्टची जानेवारी 20 तारीख आहे. तर एवढा सुंदर नजारा या जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये खरंच हिरवळ सर्व वाटते. मस्त मजा आहे. लोकांचं राहणं पण खूप साधं आहे. तर मित्रांनो, आम्हाला वडापाव घ्यायला बराच वेळ आला. पेनदादरमध्ये येऊन मला टीम खूप उशिरा होते, त्यामुळे मॅच पण अजून उशिराला होणारच आहे. आणि मॅचला बहुतेक मला अर्धा एक तास लागेल. मुलीला भूक लागली, आपल्याला वडापाव घ्यायला आलो. आता बघू की काय होतं पुढे. तसेच आपल्या सोबत राहा आणि माझ्या चॅनल लाईक शेअर कमेंट करा. स्पोर्ट्स पनवेल, दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल दोन्ही संघांनी जय्यत मैदानाचा दावा घ्यायचा आहे. चला, दोन्ही संघांनी जय्यत मैदानाचा दावा घ्यायचा आहे. कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल आणि दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल या दोन्ही संघांनी जय्यत मैदानाचा दावा घ्यायचा आहे. दोन्ही संघांनी जय्यत तयार करायचं आहे. आणि सामना खूप चांगला होणार आहे, कारण दोन्ही टीम चांगले आहेत. आतापर्यंत खूप सोबत
तर नक्कीच कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल हा संघ आलेला आहे, मैदानामध्ये दाखल होतोय. एका बाजूला असेल दत्तात्रय पनवेल, दोन्ही पनवेल आता थोड्या वेळात आपण फायनल मारणार आहोत. चालतं बस. कर्नाळा स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंकडून मात्र जिरवंत करण्यात यश प्राप्त केला जातोय. दत्तात्रय स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंना 2 कशी झुंज सुपर टॅकल ऑन आणि 4 नंबर जर्सी परिधान केलेली खेळाडू दत्तात्रय स्पोर्ट्सच्या रणांगणामध्ये आपण पाहतोय. 2 कशी झुंज दिली जाते, रनिंग हँड टच केलं गेलं आहे आणि या ठिकाणी मात्र पाहतोय आपण 1 गुणाची कमाई नक्कीच या खेळाडूने घेतली. जाणता क्रीडा मंडळ दादर आयोजित महिलांचा रायगड अप्रतिम दर्जेदार स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलंय. अप्रतिम दर्जेदार नियोजन आपण पाहतोय. आलेल्या प्रत्येक संघाला नाश्ता दिला जातोय. अप्रतिम दर्जेदार आयोजन आपण पाहतोय आणि या सर्व स्पर्धेचं कबड्डी कर्नाळा स्पोर्ट्सचे या चॅनलवर आपण पाहू शकतो. ओनली कबड्डी, रायगड कबड्डी, ओनली कबड्डी या चॅनलवर आपण सर्च करून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता या चॅनलवर. नक्कीच एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळाले. जाणता दादरच्या वतीने रायगड जिल्ह्यातील 16 संघांना प्राधान्य देण्यात आलं होतं. आज या दादर गावामध्ये आमंत्रण केलं होतं. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm doing it. कर्नाळा स्पोर्ट्सच्या रणांगणामध्ये कर्नाळा स्पोर्ट 25 दत्तात्रय 10. शेवटचे 3 मिनिटं आणि सामना 38-10. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. पंचांचा आवाज येतो. सुरेख पकड पाहायला मिळाली आहे. विजयी संघाचे अभिनंदन. अभिजित संघाचे आभार की आपण या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल आपला मनस्वी मनपूर्वक आभार, धन्यवाद. तर शेवटचा अंतिम पुकार असेल दोन्ही संघाला. आपण पाहतोय चला दोन्ही संघाला विनंती आहे. जाणत आला दादर आणि जय भवानी आबरे या क्वार्टर फायनल लागली आमची. क्वार्टर फायनलमध्ये बघू विजय होतो. प्रतीक्षा पेन आणि कर्नाळा क्वार्टर फायनलचा सामना. Don't wanna hear it talking shit from the drama.
सर्व टुर्नामेंट ज्या होत्या त्या कर्नाला एका बाजूने जिंकत होता. ज्या ज्या अपोजिट टीम लागल्या होत्या त्या टीम एका बाजूने हारत होत्या आणि कर्नालाचा सणसणीत विजय होत होता. अंतिम टप्प्यात स्पर्धा आलेली आहे. चांगली स्पर्धा होत आहे. रवींद्र संघाची चढाईपट्टू 4 नंबर जशी प्रदान केलेली खेळाडू यांच्या रणांगणामध्ये आपण पाहतो. आता से कशी झुंज दिली जाते आहे. थर्ड राईडचा आवाज आलाय. बेसल वाजली आहे. थर्ड राईडचा भोंगा वाजला. अप्रतिम राष्ट्रीय खेळाडू नंदिनी, खूप छान. सुरेख पकड केली गेली आहे. पनवेल संघाच्या खेळाडूंकडून जेरबंद केला गेलाय. 7-5 पाहतोय आपण. तिच्या राष्ट्रीय खेळाडू म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं अशी खेळाडू टीनास एक अशी झुंज दिली जाते आहे. रायगडचं प्रतिनिधित्व, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी खेळाडू तिच्या टीनास एक अशी झुंज दिली जाते आहे. प्रदान केलेली खेळाडू पाहते खेळीची चढाईपट्टू पनवेलच्या रणांगणामध्ये आपण पाहतो. तिरुग्याची लैडू केली गेली आहे. लोणचा सुरेख पकड पाहतोय आपण आणि या ठिकाणी मात्र या खेळाडूला केलंय काल. या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे आदरणीय प्रभुनाथ आत्मारामजी भोईर, कल्याण डोंबिवली माजी नगर. पनवेल 27 पेन 13. पाण्याची व्यवस्था करायची आहे. जाणकार आता अशा प्रकारे पाण्याची पूर्तता करा प्लीज खेळाडूंना. वतीने आपल्या कर्नाला स्पोर्ट विजयी आभार आणि धन्यवाद. पुढच्या स्पर्धेसाठी आपला शुभेच्छा दिल्या जात आहेत. कारण नक्कीच कबड्डी स्पर्धा हा मातीवरचा खेळ आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतो की नेहमी कोणतरी स्पर्धेमध्ये हारणार, कोणतरी जिंकणार. नक्कीच आपण पुढच्या स्पर्धांसाठी आपण तयारी करायचं आहे. Going to the end of time, I can see the daylight. I swear, perfect.
फायनलला पोहोचलो आपण. तुम्हाला कसं वाटतंय? मी गारगार वाटतंय, गारगार एवढं गार वाटतंय बघा. पाणी पिते अंगाला पाणी पाहतंय. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. या ठिकाणी पनवेल संघाची लढाई पटू सन्मान करूया आपण आलेल्या आजच्या या फायनल मारले कशी वाटते तुला? जे 6 पॉईंट्स आपल्याला लाभले त्या 6 मजा नाही. सन्मान करूया. फायनल मारले कसं वाटवलं? मस्त एकदम भारी वाटते. हाँ. लाइक करो, सब्सक्राइब भी करो हाँ. और सब करो. सब करो. आमच्या रूपाला 3 किलो निरमा साबण भेटलेली आहे. आजची फायनल बघून तुम्हाला कसं वाटतंय? काय नाही. आपू फक्त त्या 2 पोरींनी पॉईंट आणलं तेव्हाच आवाज काढते. मॅचला काही एकदम डूस असते, पूर्ण डूस, आवाजच नाही निघत तिचा. काय बोलायचं? आखू आखू पक्कू. तनिषा तुझा किट आहे ना? किट तुम्ही पण समजून घ्या ना. 1 नंबर किट आहे. लकी किट आहे तुला तो. अल्टर करूच नको तू तो किट. ए तनिषा, किट लकी आहे, अल्टर करू नको. चॅम्पियन कर्नाला स्पोर्ट्स वरती या. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल ठरतोय चॅम्पियन संघ. या ट्रॉफीवर नाव कोरलं गेले आहे. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल संघाने अप्रतिम दर्जेदार खेळ दाखवलाय आणि हा खेळ दाखवून या करंडकावर नाव कोरलं गेलंय. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल संघ विजयी ठरतोय, चॅम्पियन ठरतोय. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल चॅम्पियन. रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे कर्नाला स्पोर्ट्स पनवेल संघ. सर्व संघांचं हार्दिक अभिनंदन आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा की आपण चांगला खेळ दाखवला. आणि शेवटचा अंतिम वरती अभिनंदन तेजा, हार्दिक अभिनंदन. उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट खेळाडू तेजा सतपाल, राष्ट्रीय खेळाडू. अभिनंदन सर्व खेळाडूंचं अभिनंदन, हितचिंतकांचं अभिनंदन, प्रेक्षकांचं आभार, सर्वांचं मनापासून आभार, देणगीदारांचं आभार, सर्वांचं आभार मानतोय. आणि आजच्या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ संपल्याचं जाहीर करतो आणि मी घेतोय रदा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.
तर अशा प्रकारे आम्ही 2026 ही चौथी फायनल मारलेली आहे. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि आणि डमी प्लेअर म्हणणाऱ्यांना काहीतरी बोला. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. आणि हिच्या मापाचे कपडे शिवून द्यायला. हे बघा एका रील बनवायच्या मागं किती मेहनत असते बघा मुलींची. हे बघा एवढी खराब ऍक्टिंग आहे ना आम्ही माझ्या आयुष्यात नाही बघितली का एवढी खराब ऍक्टिंग. अगं तुझा तुझा बॉम्ब पाकिस्तानच्या पलीकडे पडला. तर चला मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये लवकर भेटायचा प्रयत्न करू. आता आम्ही चौथी फायनल मागे या वर्षाची आणि पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करेन. तोपर्यंत माझ्यासोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि लोकांना पाठवा आणि सांगा कसं वाटतं. थँक्यू.